सुनील तटकरे रायगडचा आका तटकरेंच्या घरी सुतारवाडीत हत्येचा कट रचला। खोपोलीतल्या मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा तटकरेंवरती गंभीर आरोप। पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, महाविकास आघाडीसोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय, अंकुश काकडेंचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता। पुण्यात युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही युतीची शक्यता नाही। बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक होणार। विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्तानं तिघे उद्या एकाच मंचावर येणार, सूत्रांची माहिती। कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणजे राजकीय विचार जुळणं नव्हे। 30 तारखेला संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी किती जागा लढणार हे कळेल, सुनील तटकरेंचं वक्तव्य। ठाण्यामध्ये महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या 3 मॅरेथॉन बैठका। ठाण्यात शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत। महायुतीकडनं उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी। योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना भाजप प्रचारात उतरवणार। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार। ठाण्यात भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवरती उल्लेख। तर भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचाय, राऊतांची टीका। 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये चर्चा, उद्या निर्णय जाहीर करू, तर शरद पवारांनी सोबत यावं ही सर्वांचीच इच्छा, संजय राऊतांची माहिती। मनसेची गेल्या 2 तासांपासून शिवतीर्थवरती बैठक, ठाणे आणि मुंबईसाठी मॅरेथॉन बैठका सुरू। संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊतही निवडणुकीच्या रिंगणात। विक्रोळीतनं संदीप राऊत निवडणूक लढणार। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची 4.5 तास बैठक। बैठकीला पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसेचे नेते उपस्थित। भाजप आणि शिंदेंची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार। भाजप 45 तर शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। पत्रकार परिषदेत आज युतीची घोषणा करणार। पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाहीत, काहीही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार, पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार नाही, प्रशांत जगताप यांच्याकडनं स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार। राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्कारानं सन्मान। आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनला भेट, झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमावतील, तपोवनातील वृक्षतोडीवरती आदित्य ठाकरेंची टीका। ठाण्यात भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवरती उल्लेख। तर भाजपला ठाण्यामध्ये शिंदेंचा पराभव करायचाय, राऊतांची टीका। चांदीत 2.5 लाखांचा टप्पा ओलांडला। चांदी 20,000 तर सोनं 1,600 रुपयांनी महागलं। जीएसटीसह सोनं 1,43,376 वर, तर चांदी 2,57,500 रुपयांवर। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता घसरली, हवा अति वाईट श्रेणीत, AQI 195 वर पोहोचला। प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली।